नवरा बायकोचे नाते हे विश्वास, प्रेम, समजूतदारपणा आणि जवळीक यावर आधारित असते. या नात्यात अनेक वैयक्तिक आणि खाजगी गोष्टी येतात, ज्याबद्दल लोकांना कुतूहलही असते. त्यापैकी एक प्रश्न म्हणजे नवऱ्याने बायकोचे दूध, ब्रेस्ट मिल्क पिणे योग्य आहे का? हे शक्य आहे का आणि याचा आरोग्यावर काही परिणाम होतो का? या विषयाकडे शांत, समतोल आणि माहितीपूर्ण दृष्टिकोनातून पाहणे खूप गरजेचे आहे. सर्वप्रथम आईचे दूध म्हणजे काय हे समजून घेऊया. स्त्रीच्या शरीरात बाळाच्या जन्मानंतर नैसर्गिकरित्या दूध तयार होते. या प्रक्रियेला लॅक्टेशन म्हणतात. हे दूध खास करून नवजात बाळासाठी तयार केलेले असते. त्यामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे, खनिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळाच्या प्रतिकारशक्तीला मदत करणारे अँटीबॉडीज असतात. त्यामुळेच आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. आता प्रश्न येतो, हे दूध प्रौढ व्यक्तीने म्हणजे नवऱ्याने पिणे योग्य आहे का? वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले तर प्रौढ व्यक्तीसाठी हे दूध आवश्यक नाही. म्हणजेच यामुळे प्रौढ व्यक्तीच्या आरोग्यात काही विशेष सुधारणा होते असे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाही. काही लोकांना वाटते की आईचे दूध खूप पौष्टिक असल्यामुळे प्रौढांनाही फायदा होईल. पण प्रत्यक्षात प्रौढ व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात आणि त्यासाठी इतर अन्नपदार्थ पुरेसे असतात. तरीही काही जोडप्यांमध्ये हा विषय इंटिमसी किंवा जवळीक याचा एक भाग म्हणून येऊ शकतो. नवरा बायकोमध्ये परस्पर आकर्षण, प्रेम आणि शारीरिक जवळीक असते. अशावेळी काही गोष्टी या पूर्णपणे वैयक्तिक निवडीवर आधारित असतात. जर दोघेही प्रौढ आहेत, दोघांची स्पष्ट संमती आहे आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही, तर काही लोक अशा गोष्टींना वैयक्तिक बाब म्हणून स्वीकारतात. मात्र हे करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती, कन्सेंट. कोणत्याही नात्यात, विशेषतः नवरा बायकोमध्ये दोघांची स्पष्ट आणि स्वेच्छेची संमती असणे खूप महत्त्वाचे आहे. जर एकाला अस्वस्थ वाटत असेल किंवा तो किंवा ती तयार नसेल तर अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. जबरदस्ती किंवा दबाव टाकणे हे चुकीचे आहे आणि त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता, हायजीन. स्त्रीच्या स्तनावर कोणतीही जखम, सूज, वेदना किंवा संसर्ग, इन्फेक्शन असेल तर अशावेळी दूध पिणे टाळावे, कारण संसर्ग पसरू शकतो. तसेच स्त्रीला मॅस्टायटिस, स्तनाचा संसर्ग किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बाळाचे पोषण. जर आई बाळाला स्तनपान देत असेल तर बाळाची गरज ही सर्वात महत्त्वाची आहे. बाळासाठी पुरेसे दूध मिळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीमुळे बाळाच्या पोषणावर परिणाम होऊ नये. बाळाचे हक्क आणि त्याचे आरोग्य हे नेहमी प्राधान्यक्रमात असायला हवे. चौथी गोष्ट म्हणजे मानसिक आणि भावनिक बाजू. काही लोकांना हा विषय विचित्र किंवा अस्वस्थ करणारा वाटू शकतो, तर काही लोक त्याकडे नैसर्गिक गोष्ट म्हणून पाहतात. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे इतरांच्या मतांचा आदर करणे आणि स्वतःच्या नात्यात योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. समाजात या विषयाबद्दल खुलेपणाने बोलले जात नाही, त्यामुळे गैरसमजही निर्माण होऊ शकतात. काही लोक इंटरनेट किंवा सोशल मीडियावरून वेगवेगळ्या गोष्टी ऐकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात, पण प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही. त्यामुळे अशा विषयांबद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी विश्वसनीय स्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे. डॉक्टर, समुपदेशक किंवा आरोग्य तज्ज्ञ यांच्याशी बोलल्यास अधिक स्पष्टता मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक मुद्दा म्हणजे जर स्त्री काही औषधे घेत असेल तर ती औषधे दुधातून बाहेर येऊ शकतात. अशावेळी ते दूध पिणे सुरक्षित आहे का याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच HIV, हेपेटायटिस यांसारख्या काही संसर्गजन्य आजारांमध्येही दुधाद्वारे संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नवरा बायकोच्या नात्यात संवाद, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचा असतो. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. एकमेकांच्या भावना, मर्यादा आणि अपेक्षा समजून घेणे आवश्यक आहे.
यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि गैरसमज टाळता येतात. काही वेळा लोकांना वाटते की अशा गोष्टी केल्याने नात्यात नवीनपणा येतो किंवा जवळीक वाढते. पण खरे पाहता नातं मजबूत ठेवण्यासाठी केवळ शारीरिक गोष्टी महत्त्वाच्या नसतात. विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि एकमेकांना वेळ देणे हे जास्त महत्त्वाचे असते. सामाजिक दृष्टीने पाहिले तर भारतीय संस्कृतीत अशा विषयांवर खुलेपणाने चर्चा केली जात नाही. त्यामुळे लोकांना याबद्दल योग्य माहिती मिळत नाही आणि ते गोंधळात पडतात. पण आजच्या काळात योग्य माहिती मिळवणे आणि समजून घेणे शक्य आहे. त्यामुळे अशा विषयांवर शांतपणे आणि जबाबदारीने विचार करणे आवश्यक आहे. निष्कर्ष असा काढता येतो की नवऱ्याने बायकोचे दूध पिणे ही गोष्ट वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नाही. यामुळे प्रौढ व्यक्तीला विशेष फायदा होत नाही. मात्र जर दोघांची संमती असेल, स्वच्छता पाळली जात असेल आणि कोणताही आरोग्याचा धोका नसेल तर काही लोक याला वैयक्तिक बाब म्हणून स्वीकारतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळाचे पोषण आणि आईचे आरोग्य हे नेहमीच प्राधान्य असायला हवे. शेवटी प्रत्येक नातं वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. त्यामुळे इतरांशी तुलना न करता स्वतःच्या नात्यात काय योग्य आहे हे समजून घेणे आणि जबाबदारीने निर्णय घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि पार्टनरला शेअर नक्की करा. धन्यवाद.